आता बातमी आहे राजकीय गोटातनं। शिवसेना शिंदे गटामध्ये मोठ्या हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षामध्ये भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत। लोकसभा, पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधील यश अपयशानंतर पक्षाची नवी बांधणी करण्यासाठी शिवसेना 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच घटनेनुसार अंतर्गत निवडणुका घेणार आहे। अधिवेशन संपताच जुलै महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू होईल। यामध्ये घटक प्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुख, युवा सेना, महिला आघाडीपर्यंत सर्व पदांसाठी मतदान होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या मुख्य नेता या पदासाठी निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे। 2022 मध्ये बहुमतानं जाहीर केलेल्या पदाची आता घटनात्मक चाचणी देखील होणार आहे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती, कशा पद्धतीनं ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाईल? प्रज्ञा, शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार ही पक्षांतर्गत निवडणूक जी आहे ही घेतली जाणार आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार ही निवडणूक डिजिटल म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनं आणि प्रत्यक्ष पद्धतीनं अशा दोन्ही पद्धतीनं 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं 2 शिवसेना झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे घटनात्मक पेच हे तयार झाले होते। शिवसेना नेमकी कोणाची, अशा पद्धतीचा पेच तयार झाला होता। शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते कोण, हे सगळे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्यानंतरच आता जर पाहायला गेलं तर ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सामोर जाणार आहेत। ते शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून त्यांच्याकडे आता या पदासाठी ते सामोर जाणार आहेत। पक्षाचं शिवसेना प्रमुख पद न स्वीकारता त्यांनी स्वतःसाठी शिवसेना पक्षप्रमुख हे पद नव्यानं स्थापन जे आहे हे केलं होतं, त्यामुळे ते सुद्धा या निवडणुकीला सामोर जाणार आहेत। मी यावेळी ही निवडणूक प्रक्रिया न राबवता बहुमताच्या आधारे मागच्या वेळेला ही घोषणा जी आहे ही झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा ही प्रक्रिया नव्यानं केली जाणार आहे आणि साधारणतः या महिना अखेरीस ही प्रक्रिया पार पडेल आणि या प्रक्रिया पार पडताना प्रत्येक पदाची निवडणूक जी आहे ही घेतली जाणार आहे। यामध्ये मतदानानुसार गटप्रमुख, शाखा प्रमुख, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे उपनेते, युवा सेना ही ज्या सगळ्या विंग्स आहेत या विंगच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीनं मतदान जे हे घेतलं जाईल। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं पक्षांचे हे घटनात्मक पेच असतात त्या अनुषंगानं निवडणूक आयोगाला अशा पद्धतीने ही निवडणूक जी आहे ही पक्षांतर्गत निवडणूक शिवसेनेत घेतली जाणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तोडताच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।